बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक वासुदेव पाटील लिखित कादंबरी तडका, प्रकरण 7. रात्री जोरदार पाऊस झाला. नऊला तांबारलेल्या डोळ्यांनी भाऊसाहेब डोलत डोलत आले. वंदना, भाऊसाहेबांना जेवण वाढ ग. बंगल्यावर रावसाहेब जवळ बसल्या चंदनबाई बोलल्या. वंदनानं ताट केलं व वाढलं. भाऊसाहेब खाली मान घालून जेवू लागले. वंदना समोरच बसली. भाऊसाहेबांना समोर पाहिलं. सर्व इथं ठेव निघ. इथं काय घास मोजत बसली का? भाऊसाहेब गुरगुरले. वंदना थरथरली. मला काय हौस नाही घास मोजायची. अक्कानं जेवणावर लक्ष ठेवायला लावलं म्हणून बसले. वंदना मंद स्मित करीत म्हणाली. मुकाट्यानं निघ. मी आहे आणि माझं जेवण. आज निघून जाईल मुकाट्याने, पण यापुढे मलाच जेवण वाढायचं आहे. वंदना तरी बोललीच. जेवण होताच भाऊसाहेबानं घाईत हात धुतला व जोरात सर्रकन ताट वंदनाकडे ढकलला. भाऊसाहेब, ये इकडे बस थोडा. रावसाहेब, काय झालं? अरे तुझा क्लब आणतो त्या गोपल्याचा वाडा रोजचाच आहे. बस बस आणि ऐक जरा. बोला पटकन. आपल्याच गुरमीत भाऊसाहेब. भैयासाहेब व मी तुझ्या लग्नाबाबत विचार करतोय. वंदनाशी विचार चालू आहे. तुझं मत? रावसाहेब पूर्ण बोलत नाही तोवर तर भाऊसाहेब काहीच न बोलता वाड्यातून निघूनही गेले. चंदनबाई विस्परल्या डोळ्यांनी पाहू लागली. त्याच्या डोक्यात थोडा भुसा भरला आहे. त्याला कोणतीही गोष्ट पहिल्यांदा समजत नाही, पण नंतर विचार करेल तो. ट्यूब पेटली की होईल तो तयार. रावसाहेब अनुभवानं बोलले. झालंही तसंच. बऱ्याच पेरण्या आटोपण्यात आल्या. 1-2 शेतात तीळ पेरा बाकी होता. तीळ पेरणं अवघड म्हणून स्वतः रावसाहेब गेले. रमासोबत चंदनबाई ही शिवार पाहणी करीत निघाल्या. वंदना घरी एकटीच. 11च्या सुमारास भाऊसाहेब अचानक आला. घरात बंगलीवर बसला. त्यानं लायटर शोधलं, पण क्लबमध्येच राहिलं म्हणून तो आगपेटी घ्यायला घरात घुसला. वंदना एकटीच. भाऊसाहेबांना आगपेटी उचलली. वंदना किचनमध्ये घामाघूम. तिनं कणकेचे भरलेले हात वर करत दंडानं कपाळावर घाम पुसला. त्या क्षणी पेटलेली सिगारेट ओढत धूर फेकताना तिची व भाऊसाहेबांची नजरानजर झाली. बस एक क्षण. एक क्षणही नाही तर क्षणाच्या पळात की पळाच्या काही क्षणात स्फुरलिंग. वंदनाची छाती धडधडली. ती कणकेचे हात खाली करत कणिक मळणार तोच भाऊसाहेबांना. नाही नाही. वंदना झटकन दूर सरली. वंदे, तूच जेवण वाढणार ना आता? सोडा सोडा, कोणी येईल. घाबरतच वंदना उद्गारली. कोणाची मजाल आहे या भाऊसाहेबासमोर यायची? विरोध मावळला. कणकेचे हात तर धुऊ द्या. शिवारात तिळाचं शेवटचं चास पेरत नाही तोवर तुफानी जोराचा सैनधार पाऊस छापऱ्यात झोडपू लागला. वाफसा मोडला. रावसाहेब, चंदनबाई, रमा सारे परतले. धना, अप्पा, तालेवार तरी पेरणी ते स्वतः करायचे तोच पायंडा रावसाहेब पाळत होते. चंदन घरात आली तोवर वंदना झोपलेलीच. वंदा, बाहेर किती पाऊस आणि तू खुशाल झोपली बाई. चंदनबाई बोलल्या, पण त्या ऐकायला वंदनाचं लक्ष होतंच कुठे. सुरगण्याहून माणूस आला. भैयासाहेबांची तब्येत अचानक बिघडली होती. रावसाहेबांनी वंदनास घेत रमाकांतला सुरगण्यास पाठवलं. भाऊसाहेब तर आदल्या दिवशी जिल्ह्याला की आणखी कुठे निघून गेलेला. 15 दिवसांनी भाऊसाहेब परतला. पण चंदनबाई व रावसाहेब यांनी कार्तिकी एकादशी होताच लग्नाचं पक्क केलेलं. म्हणून अजून त्यांच्या हातात 2-2.5 महिने होते.
पण नियती कधीच कोणाची वाट पाहत नाही. मानवी बेताची नियतीला पडलेली नसते. तिचे बेत वेगळेच असतात. रावसाहेबांनी पेरा केलेलं तिळाचं पीक शेतात मस्त बहरत होतं. कार्तिकी एकादशी उलटली आणि भैयासाहेब वंदनास घेत छपऱ्यास आले. रावसाहेब, लग्नाचा मुहूर्त लवकरात लवकर काढा. आपल्याकडे अजिबात वेळ नाही. भैयासाहेब जावई व मुलीस चिंतेनं म्हणाले. वंदनाबाई घरात गोड बातमी देण्यासाठी भाऊसाहेबांना शोधू लागली. भैयासाहेब, आमच्या भाऊसाहेबांचं प्रत्येक काम गुंथनकाराच करतं. असो, आजच पुरोहिताला बोलवून जवळचा मुहूर्त काढूया. रावसाहेब खुशीनं म्हणाले. बातमी एरवी अधिक आनंदाची होती, पण बापाचं काळीज लग्न होत नाही तोवर धडधडत होतं. रात्री भाऊसाहेब आले. चंदनबाई समोर बसल्या. वंदना खुशीनं ताट वाढू लागली. भाऊसाहेब, काय घाई हो? थोडाही धीर संयम नाही तुम्हाला? मुकाट्यानं बसलोय ना मी, वाडा पटकन. तसं नव्हतं म्हणायचं मला. बाप व्हायची काय घाई होती? आता तुमचे रावसाहेब लगेच मुहूर्त शोधताहेत लग्नाचा. चंदनबाई स्मित हसत म्हणाल्या. हा, ते बाकी मला काहीच माहीत नाही. मी लग्न करणार हे कोणी सांगितलं तुम्हास? लग्न वगैरे असल्या भानगडीत मला अजिबात स्वारस्य नाही. आलेल्या ताटातून घास उचलत भाऊसाहेब बोलला. चंदनबाईच वाटलं भाऊसाहेब वंदनाची मजा घेण्यासाठी मस्करी करताहेत. तुमचे भाऊ उद्याच पुरोहिताला बोलावणार. नाही सांगितलं ना मी? कळत नाही का? लग्न आणि मी शक्यच नाही. आणि या वंदी बुंदीशी मी लग्न करणार? भाऊसाहेब जोरात ओरडला. चंदनबाई बिचकल्या. अक्का, तू बाहेर बस जरा, मी बोलते त्यांच्याशी. वंदना शांतपणे बोलली. चंदनबाई घाम पुसत उठली. बोला आता, का नाही लग्न करणार? वंदना, माझी मर्जी. लग्न करून एकाच बंधनात अडकायचं नाही मला. मग आधी का तयार झालात? कोणी सांगितलं मी तयार होतो असं? दाजी व भैयासाहेब यांनी विचारलं होतं ना तुम्हास? ते त्यांचं काम विचारायचं, ठरवायचं. पण मी त्यांना हो म्हटलंच नाही. खोटं बोलताय तुम्ही? वंदना संतापली. हे, आवाज खाली. मी होकार काय, पण अवाक्षरही बोललो नव्हतो त्यांना. आणि आता मुहूर्त काढताय तर करा म्हणावं लग्न, जिथं मर्जी असेल तिथं. भाऊसाहेब, थोडीही लाज नाही वाटलं तोंडात येईल ते बडबडायला? हे नाटक कंपनी, आवाज वाढवायचा नाही. आवाज करायला हे काय सुरगाणा नाही. धनाप्पाचा वाडा आहे हा. हो, धनाप्पाचा वाडा आहे. आणि याच वाड्यात तू कणकेच्या भरलेल्या हातासहित तू कवेत घेतलं होतंस मला. लग्न नव्हतं करायचं तर मग तेव्हा लाज नाही वाटली? हराम. वंदना एकदम मोठ्या आवाजात कडाडली. आवाज ऐकून चंदनबाई धावत आत आली. वंदना, त्यांचा स्वभाव आहे बाई. आधी ते कोणतीही गोष्ट नाकारतात, पण मग शांतपणे विचार करते होकार देतातच. आमचे भाऊसाहेब विचार करतील. आधी तू शांत हो बघू. बाहेर अजून काही कळायला नको. आणि भाऊसाहेब, तुम्ही या पोटातल्या गोळ्याचा विचार करा. ती गोळाबेरीज हिनं आणि रावसाहेब यांनीच करावी. बाकी मी हिच्याशी लग्न मुळीच करणार नाही. मी एकदा एका डाळीतला आंबा चोचला की दुसरा आंबा खात नाही. तर बाकी लग्नाचा मामला तर मुळीच नाही. म्हणत भाऊसाहेब अगदी बेफिकीर उन्मत्तपणे बाहेर निघाला. रावसाहेब, भैयासाहेब, चंदनबाई समजावून थकले. अगदी पाया पडले. पण भाऊसाहेब सरळ धुडकावू लागला. रावसा, माझ्या नादी लागू नको. आणि या नाटक कंपनीस ही समजाव. माझं भेंड फिरलं तर उभ्या वाड्यास पेटवीन. तुला तर माहीत आहे. या नावावर यांचे कणकेनं भरलेले हात यांनाच माहीत. नवीन यांनी कणिक तेंबली तर मी तेंबणार नाही. पण काय करेन? समजवूया ना. भाऊसाहेब डोळ्यात आग पेटवत धडधडला. रावसाहेब, रावसा,
हा आपला एकेरी उद्गार ऐकूनच घाबरला. त्याला आपला भाऊ माहीत होता. पण इकडं वंदनाचं आयुष्य, त्याचं काय? पेच मोठा. वाड्यात घडणारं नाट्य अजून वाड्यातच होतं. उंबरट्या बाहेर पडलं नव्हतं. फक्त भैयासाहेब यांचा भाचा रमा यालाच माहीत होतं बाहेरपैकी. तो मुकाट्यानं हे सारं पाहत ऐकत होता. आपल्या मामाच्या पोरीसोबत होणारा हा अन्याय त्याला शांत बसू देईना. तोही पहिलवानगडी. भैया साहेबांनी जर सांगितलं तर या भाऊसाहेबांची कणिक आपण यू तिंबू. पण मामला नाजूक व नातही नाजूक. त्यामुळं तो मौन पाळत मुकाट्यानं पाहत होता. वंदना 4-5वा महिना सुरू झाला तसं भैयासाहेब, रावसाहेब व चंदनबाई साऱ्यांचीच काळजी वाढू लागली. भाऊसाहेब यांचं आपलं आपलं रोजचं सुरूच होतं. पिणं, पत्ते कुठनं. रावसा, माझ्या नजरेसमोर हे नकोत. सुरगण्याची वाट धरा म्हणावं. भाऊसाहेब नशेत जेवता जेवता बडबडला. भाऊसा, अजूनही विचार कर. तू फक्त लग्न कर. मूल तर आम्ही दत्तक घेऊच. नंतर हवं तर तू मोकळा. मी फारकत करून देईन तुझी. तरी नमतं घेत रावसाहेब समजावू लागले. भाऊसाहेबांनी थाळीच उचलत जोरदार भिरकावली. भाऊसाहेब, अन्नावर राग काढू नका. थाळ्याचा अपमान करणारे भले भले मातीत मिळालेच. भैयासाहेब हतबलतेने उद्गारले. पण तोवर भाऊसाहेब निघूनही गेले. सारे हतबल होत शांतपणे चिंताक्रांत होत विचार करू लागले. भैयासाहेब, चला लवकर मुहूर्त शोधू. वंदनास मी स्वीकारतो. लग्न होतात 4 धामच्या यात्रेस निघून जाऊ. 1.5-2 वर्षांच परतू. सारा मामला शांत होईल. इब्रतही वाचेल. रावसाहेबांनी कोंडी फोडली. वंदना हमसून हमसून रडू लागली. चंदनबाईला मात्र त्याही स्थितीत आनंद वाटला. भैयासाहेब वंदना व रमाकांतला घेत सुरगण्यास परतले लग्नाची तयारी करण्यासाठी. एवढं होऊनही रावसाहेब यांनी भाऊसाहेबाला झालेला निर्णय सांगितला. पण भाऊसाहेब सनकी. त्याला हा अपमान वाटला. ही वहिनी बनून कायम वाड्यात राहील व आपणास हिच्यासमोर झुकावं लागेल. त्यानं महाभयंकर विचार केला. माणसाच्या मेंदूत एकदा का संशयाचा वा सुडाचा कृमी घुसला की मेंदू प्रलयकाली निर्णय घेण्याची मागं पुढं पाहत नाही. थंडी सुरू होती. सारा गाव थंडीमुळे लवकर सामसूम होईल व सकाळीही उशिराच उठू लागला. वाड्यावर चंदनबाई व रावसाहेब दोन्हीच. भाऊसाहेब 2 दिवसांपासून गायब होता. तो रात्री केव्हा तरी परतला असावा व तसाच येऊन झोपला. सकाळी 5:30 वाजताच धनाप्पांच्या वाड्यात चंदनबाईंनी जोराची आरोळी ठोकत हंबरडा फोडला. एकच गहजब, गलका, कोघाट गोंधळ. जो तो धावत आला. बातमी थंडीपेक्षाही वेगानं पसरली. जो तो मिळेल त्या वाटेनं धनाप्पांच्या वाड्यांसमोर हजर. रावसाहेब जणू अजून काळे ठिक्कर पडलेले व उग्र भाजल्याचा दर्प सुटलेला. हिटर लावलेला बंब तिथंच. रावसाहेब शॉक. हिटरच्या बंबामधून पाणी काढायला गेले. लोक, चर्चा, खुसफुस. तोंडाला पदरचा बोळा लावत, बाहेर कानाला तोंड लावत, करपल्लवी डोळे मिचकावत. चुप. मोठी माणसं, मोठे बेत. खरंच हिटरच्या बंबानं पाणी तापवत असतील का? असो, गाव तिथं सारीच सारखी, लोकही सारखीच. तोंडाला झाकण बुच नसतंच. पण पाचामुखी परमेश्वर. सारेच बोलतात तेव्हा त्यात काही तथ्य असतं. सुरगाणं आलं. भाऊसाहेबांची रात्रीची चढलेली की उतरली होती. चढवावी वाटत होती. पण लोकलाज हा एक मोठा संयम असतो. कितीही मोठा गुन्हेगार असो की निगरगठ्ठ, शिजलेला देह पुन्हा विच्छेदन. शॉक लागणं हे पक्क नमूद होईल. गाठोळं आलं व तापी काठावर भाऊसाहेबांना आपल्या जुळवा रावसास अखेरचं पाठवलं. की बोळवण, की रवानगी. परतताना लोक तटापावेतो येताना काही बाही वदत होते. रावसाहेब जी कोंडी फोडू पाहत होते ती कोंडी मात्र तशीच राहिली.
नव्यानं अश्मा लपवली. रावसाहेबाचा कोंडी फोडू पाहणारा आत्मा खरंच अश्म्यांजवळ घुटमळेल का, की तेथून तो थेट वाड्यावर येत झिंजा तोडणाऱ्या चंदनाबाईजवळ घुटमळेल, की कोपऱ्यात एकाकी बसलेल्या वंदनाबाईजवळ घुटमळेल, की कोपऱ्यात एकाकी बसल्या वंदनाबाईजवळ घुटमळेल, की रमाकांतला कोंडी फोडण्यासाठी अर्जव करण्यासाठी घुटमळेल. जिवंतपणे सवालाचं गाठोडं वाहणारा जीव मृत्यू पश्चातही सवालतीच्या गुंथन काल्यात आत्म्यास घुटमळत असेल का? सवाल, प्रश्न, यालाही ओंकार रूपी बिंदू स्वरूप आत्मा असायला हवा होता. मग त्यालाही कळालं असतं आत्म्यास छळणारं ओझ, गर्भात आत्म्याचा प्रवेश, त्या आत्म्याचं नाव, तोही हयातभर शोधेल विचार आपलं मूळ. सवालातीचं ओझ वागवत मुळाच्या आरंभाच्या शोधाचा हा प्रवास पुढच्या भागातही असाच सुरू. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.